जनसन्मान यात्रेनिमित्त वसमत विधानसभा मतदारसंघात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे येत्या 28 ऑगस्ट रोजी येणार आहेत. जनसन्मान यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय. या यात्रेचा पहिला टप्पा उत्तर महाराष्ट्र, दुसरा टप्पा पश्चिम महाराष्ट्र आणि तिसरा टप्पा मराठवाड्यातल्या या जनसन्मान यात्रेचा असणार असल्याची माहिती विधान परिषदेचे आमदार राजेश विटेकर यांनी दिली आहे. जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी 28 तारखेला आपल्या वसमत शहरामध्ये वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय आमचे मित्र राजूभाई नवघरे यांच्या मतदारसंघात येत आहेत. राज्य सरकारच्या वतीने महायुती सरकारनं घेतलेल्या असे अनेक निर्णय जे मागच्या अधिवेशनामध्ये दादांनी घेतलेले आहेत, महायुती सरकारनं घेतलेले आहेत, त्याची योग्य अंमलबजावणी त्या ठिकाणी झालेली आहे आणि जनमानसापर्यंत ह्या सर्व योजना पोहोचाव्यात, जनमानसापर्यंत ह्या सर्व योजनांची माहिती त्या ठिकाणी जावी म्हणून ही जनसन्मान यात्रा जनतेशी संपर्काच्या माध्यमातून, समन्वयाच्या माध्यमातून आणि जनतेच्या सन्मानाच्या माध्यमातून ही जनसन्मान यात्रा या ठिकाणी वसमत शहरामध्ये परवा 28 तारखेला सायंकाळी 5 वाजता या ठिकाणी येणार आहे. अजितदादांची ही जनसन्मान यात्रा ही दादांच्या नेतृत्वाखाली 8 तारखेला उत्तर महाराष्ट्रात पहिला टप्पा, दुसरा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात आणि आता हा तिसरा टप्पा आपल्या मराठवाड्यामध्ये त्या ठिकाणी येणार आहे. 28 तारखेला सकाळी 11 वाजता अहमदपूर या विधानसभा मतदारसंघामध्ये येणार आहे. तिथून नंतर आपल्या वसमत विधानसभामध्ये येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बीड आणि नंतर आष्टी असं या यात्रेचं मराठवाड्यातलं हे स्वरूप राहणार आहे. अजितदादा आणि प्रदेशाध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब.